नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. मुंबईकरांसाठी मोठी भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली. मुंबईतील ओसी नसलेल्या 20,000 इमारतींना आता दिलासा मिळणार आहे. 10 लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. सुधारित भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. हा निर्णय मुंबईतील इतर महानगरपालिकेला सुद्धा लागू करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात थोड्याच वेळात बैठक होणार आहे. पालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये आज बैठक होणार आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार यावर चर्चा होणार आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर आज दोन्ही नेते एकत्र युतीसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. माझ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये भाऊबीज योजना सुरू करणार की नाही, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला केलाय. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी हे पैसे दिले नाहीत तर त्यांना घरी बसावे लागेल असे आव्हान सुद्धा ठाकरेंनी सरकारला दिले. लाडक्या बहिणींनी त्यांना विधानसभा निवडणुकीत घरी बसवलं असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ, उद्धव ठाकरेंनी केलेल्या सवाल यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाम प्रत्युत्तर दिले. पुणे आदिवासी वसतिगृहातील मुलींना जबरदस्तीने प्रेग्नन्सी टेस्ट करावी लागते. हा गंभीर मुद्दा विधान परिषदेत आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणावर सभापती राम शिंदे यांनी तत्काळ सूचना दिल्यात, तर सरकारने सुद्धा आवश्यक ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा भाजपात बंडखोरीची शक्यता आहे. शहराध्यक्षांनी वाटप केलेल्या अर्जापैकी तब्बल 1000 पेक्षा अधिक इच्छुकांनी फॉर्म घेतलेत. त्यामुळे तिकीट वाटपाच्या वेळी बंडखोरीचे संकेत आहेत. मात्र भाजप हा पक्षशिस्तीचा पक्ष आहे, त्यामुळे बंडखोरी होणार नाही असा विश्वास भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी व्यक्त केलाय. राज्यभरात आजपासून 17 डिसेंबरपर्यंत सिकल सेल जनजागृती सप्ताह राबवण्यात येतोय. त्यामुळे नंदुरबार जिल्हा रुग्णालयातर्फे जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासोबत विशेष तपासणी आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जिल्ह्यातील नागरिकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा अशी विनंती आरोग्य विभागानं केली. इंदापूरच्या कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याने 3,350 रुपये प्रति टन असा उच्चांकी ऊस दर जाहीर केलाय. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि बाबूराव बोत्रे यांचा जाहीर सत्कार झालाय. कारखाना परिसरात सत्कार समारंभ आणि सुसंवाद मेळावा उत्साहात पार पडलाय. नागपूरमध्ये आदिवासी मुलींनी विधान भवनावर धडक मोर्चा काढलाय. नवीन वसतिगृह मागणीसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. तसेच वेगवेगळ्या पद्धतीचा भ्रष्टाचार या सरकारमध्ये चालू आहे असा आरोप सुद्धा यावेळी या मुलींनी केलाय. नाशिक महानगरपालिकेत अतिक्रमण विभागातील अधिकारी बोडखडे एसीबीच्या जाळ्यात सापडलेत. 7,000ची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलंय. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. एसीबीने सापळा रचत ही कारवाई केली. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्याच्या नंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी.